पंचायत समितीच्या निवडणुका लागलेल्या आहे. रिंगणामध्ये बरेच पक्षाचे उमेदवार रिंगणामध्ये उतरलेले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा परिषद व पंचायत समितीचे उमेदवार रिंगणात उतरलेले आहे. काय सांगणार आहे आपण मतदारांना? मी मतदाराला सगळ्याला एक हात जोडून विनंती करीत आहे की कासापुरी सर्कलमधल्या मायबाप जनतेला एक कळकळीची विनंती करीत आहे की की एक नंबरचं बटन दाबून घड्याळीचं बटन दाबून प्रचंड बहुमताने विजय करा. ही दादाची खरी श्रद्धांजली ठरेल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांनाच प्रचंड मतानं का विजय करावं? कारण दादाचं प्रेम आणि हे मायबाप जनतेचं प्रेम हे आमच्या कासापुरी सर्कलमध्ये बाळासाहेब अरुण कोले काका यांच्यावर खूप मायबाप जनतेचं प्रेम आहे. आणि त्याच्यानंतर युवा चेहरा आमचा हर्षवर्धन कोले पाटील हे एक युवा तडफदार चेहरा आणि सुखा दुःखामध्ये धावून जाणारा एक युवा चेहरा आहे. प्रसार माध्यमाच्या माध्यमातून आपण जनतेला म्हणजे आपल्या सर्कलमधल्या मतदारांना काय आवाहन करतात? मी जनतेला पहिलं तर माजी मुख्यमंत्री अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आणि त्यांच्या हीच खरी एक विनंती आहे मायबाप जनतांनी की दादाला खरी श्रद्धांजली वाहण्याची हीच वेळ आहे की आपल्या सगळ्या तिन्ही उमेदवाराला एक नंबरचं बटन दाबून अरुण बाळासाहेब कोले घड्याळ्याचं बटन दाबूनच हीच खरी श्रद्धांजली अर्पण. काय सांगणार आहे दादा? जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागलेल्या आहे. बरेच पक्षाचे उमेदवार रिंगणामध्ये उतरलेले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बी उमेदवार रिंगणामध्ये उतरलेले. काय आवाहन करणार आपण? कासापुरी सर्कलमधल्या सर्व जनतेला पहिल्यांदा मी असं सांगेन की कासापुरी सर्कलचा विकास जर करायचा असेल तर बाळासाहेब अरुण उर्फ कोले यांना मतदान करणं गरजेचं आहे. आता त्याचं काय कारण आहे? बाळासाहेबाला मतदान करण्याचं कारण पहिलं हे की माणूस एकदम फांसासारखा स्ट्रॉंग आहे, बाहेरून कडक आहे, आतमधून इतका नरम आहे. बाळासाहेब सुख दुःखामध्ये रात्री 3:30 वाजता एका दोन शेतकऱ्याचा वाद होता. मला तरी वाटतं या भारतामध्ये असं कुठलाही शेतकरी नसेल की जे एखादा नेता नसेल की 3:30 वाजता एखाद्या सर्वसामान्य शेतकऱ्याचा फोन आला आणि तो प्रश्न होता रस्त्याचा. एका शेतकऱ्याचा ऊस जात असताना दुसऱ्या शेतकऱ्यानं त्याचा रस्ता अडवला होता. त्या अहोरात्री बाळासाहेब 3:30 वाजता त्या शेतकऱ्यासाठी मदतीला धावून गेले. 2 शेतकऱ्यामधला वाद जागेवर संपुष्टात आणून त्या शेतकऱ्याला ऊस जाण्यासाठी मदत केली. आणि कैलासवासी अजितदादा पवार हे एक स्ट्रॉंग नेतृत्व होतं. आज ते आपल्यातून अनाकली निघून गेल्यामुळं जनतेला फार दुःख झालेलं आहे. आणि खरं जर दादावर ज्या लोकांची श्रद्धा आहे अजितदादावर, तसेच खालचे दादा विधानसभेचे आमदार माननीय राजेशदादा विटेकर आणि बाळासाहेब कोले आणि मीरा भारत घाणगे यांना प्रचंड बहुमताने काळाची गरज ओळखून लोकांनी भरघोस आणि प्रचंड मताने विजय करावा. आणि कासापुरी सर्कलमधील सर्व मायबाप जनतेला बाळासाहेब आणि त्यांचा 17.5 वर्षाचा मुलगा हर्षवर्धन, फार लहान मुलगा स्ट्रॉबेरी सारखा, त्याला एक छोटंसं आपलं गिफ्ट देऊन मतदानाच्या रूपानं आपल्या सर्व सर्कलच्या भवितव्याचा विचार करून त्याला प्रचंड बहुमताने त्याचे वडील आणि त्यांच्यासोबतचे पंचायत समितीचे 2 उमेदवार यांना जास्तीत जास्त मताने विजयी करावा ही माझी नम्रतेची आणि कळकळीची विनंती राहील.